उद्याच्या लेक्चरला ज्यांनी फी भरलं नाही त्यांना बाहेर काढण्यात येईल. उद्याच्या लेक्चरला ज्यांनी फी भरली नाही त्यांना बाहेर काढण्यात येईल. फीज पटपट भरा. काही राहिले असतील कोणाची तर फी पटपट भरा. ठीक आहे. चलो, गोरे सरांचे स्टुडंट्स पण आणि अहमदपूरचे स्टुडंट्स पण दोघांसाठी इन्स्ट्रक्शन आहे. चलो, मग आपण काय बघालो बा? आपण काय बघालो? ओके, मग तुमचं रोल नंबर आणि नाव, तुमचं प्रोफाईल नेम व्यवस्थित टाका. लेक्चर बघताना अहमदपूरच्या स्टुडंट्सला मी सांगालो रोल नंबर आणि नाव टाका. रोल नंबर टाकला नसेल तर एंट्री मिळणार नाही. फीज भरली पण असेल तर, समजा रोल नंबर टाकला नसेल तर तुम्ही फी भरला असेल तरी पण एंट्री मिळणार नाही, कारण रोल नंबरवरून पटापट मला एंटर करता येते, मुलांना पटापट आत सोडता येते. त्यामुळं रोल नंबर टाका. रोल नंबर टाका. माझ्याकडे लिस्ट असते आणि प्रत्येकाचे मी व्हिडिओ ऑन करायला सांगेन एकदा एंट्री झाल्यानंतर. ओके, त्यामुळे लफडा काय करू नका. लफडा केला तर परत मग क्लासमध्ये तुम्हाला एंट्री भेटणार नाही. ओके, चलो, मग काय बघतोय आपण? आपण बघालो व्हेरिएशन ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हेरिएशन इन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकॉज ऑफ डिफरंट फॅक्टर्स. तर पहिला फॅक्टर काय? फर्स्ट फॅक्टर इन व्हेरिएशन इन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज बिकॉज ऑफ शेप ऑफ द अर्थ. खूप वेळ अर्थ अशी रोटेट होत राहिली आणि सुरुवातीला अर्थ काय होती? लिक्विड स्टेट मध्ये होती. सुरुवातीला अर्थ काय होती? थोडी लिक्विड स्टेट मध्ये होती. लावा आहे सेंटरला, अर्थच्या सेंटरला लावा आहे, तसं लिक्विड स्टेट मध्ये होती अर्थ. आणि खूप वेळ रोटेट झाल्यामुळं इक्वेटरवर अर्थ काय झाली? बल्ज. इक्वेटरवर अर्थ काय झाली? बल्ज झाली. आणि मग इक्वेटरवर बल्ज झाली, फुगली, तर तिथं मटेरियल कुठून आलं? मग पोलवरचं मटेरियल कमी झालं, म्हणून पोलवर थोडी प्रेस झाली, चपटी झाली आणि इक्वेटरवर अर्थ काय झाली? फुगली. देअरफॉर ऑन इक्वेटर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिफरंट अँड ऑन पोल्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिफरंट. पोल्सवर किती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? मोर, 9.832. इक्वेटरवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय? लेस, 9.78. आणि ऍव्हरेज व्हॅल्यू आपण काय यूज करणार? 9.77 किंवा आणखीन अप्रॉक्सिमेट केलं तर 9.8. राईट. मग त्याच्यानंतर बघितलं हाईट नुसार ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसा चेंज झाला. त्याच्यानंतर काय बघितलं? हाईट नुसार ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसा चेंज झाला. मग अर्थ आहे राईट. अर्थ पासून जसजसं उंच जाणार, अर्थचा सरफेस पासून जसजसं उंच जाणार, मग हे खाली आपल्या पायाखाली काय अर्थचा सरफेस आहे, त्याच्यापासून जसजसं आपण उंच जाणार तसतसं काय होतं? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. बट फॉर स्मॉल हाईट्स खूप काय जास्त फरक पडत नाही. पण उंच गेलो, खूप उंच 8-10 किलोमीटर गेलो तरी पण काय फरक पडत नाही, खूप जास्त फरक पडत नाही. पण 400 किलोमीटर, 1000 किलोमीटर, 5000 किलोमीटर, 2000 किलोमीटर, 10,000 किलोमीटर गेलो तर मग फरक पडत जाते. राईट. ठीक आहे. देन आता बघितलं अर्थच्या आतमध्ये गेल्यावर काय होते? अर्थच्या आतमध्ये गेल्यावर काय होते? रोल नंबर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी रोल नंबर मी ग्रुपवर टाकतो. ज्यांना रोल नंबर माहित नाही त्यांनी ग्रुपवर रोल नंबर बघा. मी ग्रुपवर लिस्ट टाकतो ज्यांचे रोल नंबर आहेत ते. तुम्ही रोल नंबर शोधून घ्या. आज मी करतो ते. ठीक आहे. ठीक आहे. चलो, मग आता आज काय बघायचंय? काल बघितलंय त्याला आता डिटेलमध्ये बघायचंय. अर्थच्या जसं आपण आतमध्ये जाणार तसं व्हॉट हॅपन्स टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट वी आर गोइंग टू सी टुडे. राईट.
ओके, काल बघितलं थोडंफार, ते एकदा मी रिवाइज करतो. काल बघितलं, ही आहे अर्थ, ही आहे अर्थ. ठीक आहे, चलो. दिस इज द सेंटर ऑफ द अर्थ, दिस इज द सेंटर ऑफ द अर्थ, आणि ही आहे अर्थ. मग सरफेसवर असताना ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आहे. when we are on the surface, acceleration due to gravity is 9.8, and as we go inside, acceleration due to gravity decreases, and at the center acceleration due to gravity कितना है, 0. कमी 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 होत जाते 0. इकडून पण या सरफेसवर पण 9.8, आज जाताना कमी 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 0. इथून पण आता सरफेसवर, आता रात्र झाली, समजा इथं सन आहे तर या बाजूला डे आहे, या बाजूला नाईट आहे, मग इकडे नाईट आहे, नो प्रॉब्लेम, इकडे पण तेच होणार. पण इथं 9.8 ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आत जाईल तसं कमी कमी होणार, सेंटरला किती, 0. त्याचं मी थोडं एक्सप्लेनेशन दिलं होतं. काय दिलं होतं तर बघा, समजा आपण इथं आहे सरफेसवर. मग सरफेसवर असताना काय, एंटायर अर्थ इज अप्लाइंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन दॅट पॉइंट. टोटल पूर्ण अर्थ या पॉइंटवर अट्रॅक्शनचा फोर्स अप्लाय करायला, एंटायर अर्थ या पॉइंटवर अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करायला. पण समजा आपण इथं आहे, समजा आपण एवढा खड्डा काढला, डी डेप्थचा खड्डा काढला आणि आपण आत गेलो, तर मग आता इथं काय होते, एंटायर अर्थ डज नॉट अट्रॅक्ट दिस पॉइंट, ओनली दिस पार्ट ऑफ अर्थ, एवढीच अर्थ अट्रॅक्ट करायली, एवढीच अर्थ या पॉइंटवर अट्रॅक्शन करते, बाकी ही वाली अर्थ अट्रॅक्शन काय अप्लाय करत नाही. मग अर्थचं इफेक्टिव्ह मास, की जे मास अट्रॅक्शन अप्लाय करायले, जे अर्थचं मास अट्रॅक्शन अप्लाय करायले ते कमी झालं. अगोदर एवढी अर्थ काम करायची फुल, आता एवढीच अर्थ, आतली अर्थ काम करायली, म्हणजे मास ऑफ अर्थ डिक्रीजेस. इफेक्टिव्ह मास डिक्रीजेस, एक तर मास कमी झाला. मग इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, gm अपॉन आर डॅश स्क्वेअर. एम डॅश म्हणजे आतल्या अर्थचं मास, आर डॅश म्हणजे इथपर्यंतची रेडियस. मग रेडियस पण कमी झाली आणि मास पण कमी झालं. हे मास पण कमी झालं आणि रेडियस अर्थची इतकी होती, आता रेडियस पण कमी झाली. मग बोथ फॅक्टर्स आर डिक्रीजिंग, मास एज वेल एज रेडियस बोथ आर डिक्रीजिंग, बट इफेक्ट ऑफ मास इज मोर. मासचा इफेक्ट काय, मोर आहे. त्यामुळे काय होते, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. आता एक बोर्ड बुकच्या मागे क्वेश्चन आहे आणि बोर्डला पण हे क्वेश्चन विचारतात, पण ह्याचा आन्सर मुलांना कळत नाही सहसा, याचा आन्सर कळत नाही. मग हा क्वेश्चन आपण घेऊया, बोर्ड बुकच्या मागे क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन लिहा काय, वाय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, चलो लिहा, वाय acceleration due to gravity is 0 at the center of the earth. Why acceleration due to gravity is 0 at the center of the earth? Why acceleration due to gravity is 0 at the center of the earth? Why acceleration due to gravity is 0 at the center of the earth? ओके, चलो बा, मग कसं कसं करायचं बघा. ठीक आहे, मग जी इथला, त्याला आपण जीडी नाव देऊ. इथलं जी, त्याला आपण नाव काय दिले, जीडी. जीडीचा अर्थ काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ डी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ डी. डेप्थ डी ला किती आहे, बरं ठीक आहे. मग जीडीचा फॉर्म्युला काय,
जीडीचा फॉर्म्युला तेच आहे जुना, जी एम डॅश अपॉन आर डॅश स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? जी एम डॅश अपॉन आर डॅश स्क्वेअर. एम डॅश म्हणजे नवीन इफेक्टिव्ह मास, आर डॅश म्हणजे नवीन रेडियस. इथं असताना टोटल अर्थचं मास वर घ्यायला लागत होतं आणि इथं असताना हे टोटल अर्थची रेडियस खाली घ्यायला लागत होती. पण आता काय झालं, आपण इथं आलो त्यामुळे काय, हे बाहेरचं मास इफेक्टिव्ह नाही, बाहेरचं मास इफेक्टिव्ह नाही. याचं पण रिझन आहे, पण त्याचं रिझन आता सांगितलं की तुम्हाला कन्फ्युजन होईल, मी कधी तर सांगतो नंतर. मग बाहेरची अर्थ या पॉइंटवर काहीच अट्रॅक्शन करत नाही, पण आतली अर्थ या पॉइंटवर अट्रॅक्शन करणार, म्हणून आतल्या पॉइंट अर्थच मास आणि आतल्या अर्थचीच रेडियस खाली ठेवली. ठीक आहे, चलो आता आपण याला सॉल्व्ह करूया, बघूया काय काय होते. ठीक आहे, आर डॅश म्हणजेच कोण आहे? आर डॅश म्हणजेच आर मायनस डी आहे. आर डॅश म्हणजेच कोण आहे? आर मायनस डी. हे कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. कॅपिटल आर मीन्स व्हॉट? रेडियस ऑफ अर्थ. अँड दिस इज द डेप्थ. सो कॅपिटल आर मायनस डेप्थ इज आर डॅश. तर आर डॅशला आर मायनस डी लिहिला तरी नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मी याला कसं लिहितो मग? जीडीचा जीडी लिहिला. ठीक आहे, जीचा जी लिहिला. पण मासला काय लिहिता येते? मास ऑफ अर्थ आहे ना ते, हे आतल्या मास, अर्थचं मास, आतल्या अर्थचं मास. मग मासला काय लिहिता येते? बघा 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 बघा, मासला काय लिहिता येते? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. वी कॅन राईट मास ऍज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो व्हॉल्यूम ऑफ दिस स्पियर इंटू डेन्सिटी ऑफ अर्थ. व्हॉल्यूम ऑफ दिस स्पियर इंटू डेन्सिटी ऑफ अर्थ डिवायडेड बाय आर डॅश स्क्वेअर. डिवायडेड बाय आर डॅश स्क्वेअर. मासला काय लिहिलं आपण? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम कोणाचं? हे आतल्याच फक्त स्पिअरचं व्हॉल्यूम. या आतल्या स्पिअरच व्हॉल्यूम व्ही डॅश म्हणजे. ठीक आहे, चलो याला शेडेड करायचं असलं तरी करता येते, आपण नंतर मी लिहून देतो, एकदा समजावून घ्या, मग नंतर मी लिहून कसं घ्यायचं सांगतो. मग व्ही डॅशला काय लिहिता येते बघा, आता लिहून घेऊ नका, फक्त अंडरस्टँड करा, नंतर लिहून घ्या. चलो, मग जीला जी लिहिला, जीला जी लिहिला. व्ही डॅशला कसं लिहिता येते? व्ही डॅश म्हणजे हे आतला मास. व्ही डॅश म्हणजे हे आतला मास. ठीक आहे, आतलं मास म्हणजे ते स्पेअर आहे, अर्थ आहे ना, ती अर्थ म्हणजे स्पेरिकल आहे. मग स्पिअरचं व्हॉल्यूम काय? स्पिअरच्या व्हॉल्यूमला काय लिहिणार? 4/3 पाय आर क्यूब. स्पिअरच्या व्हॉल्यूमला 4/3 पाय आर, कुठली? आर डॅश, त्याचा क्यूब, आणि डेन्सिटीची डेन्सिटी, आणि खाली काय? आर डॅशचा स्क्वेअर. मग खाली 2 आर डॅश आहेत, बरोबर ना? व्हॉल्यूमला 4/3 पाय आर क्यूब. खाली 2 आर डॅश आहेत आणि वर 3 आहेत. मग खालच्या 2 आर डॅशला वरचं 2 गेले, 1 राहिला. वर आर डॅश किती आहेत? 3 आहेत ना, खाली 2 आहेत. मग खालच्या 2 ला वरचे 2 गेले, वर किती राहिले? 1च राहिलं. मग याला काय लिहिता येतं? जीडी इज इक्वल टू 4/3 जी पाय रो, हे सगळं कॉन्स्टंट आहे. 4/3 कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, डेन्सिटी ऑफ अर्थ कॉन्स्टंट आहे, आणि राहिलं काय? फक्त आर डॅश. राहिलं काय? फक्त आर डॅश. ठीक आहे, मग जसं जसं आपण आत जाईल, इथं असताना रेडियस किती आहे? रेडियस ऑफ अर्थ. इथं असताना रेडियस काय घ्यायची? रेडियस ऑफ अर्थ. इथं गेलो तर रेडियस कमी झाली. आपण इथंपर्यंत आलो, तर मग रेडियस काय झाली? आणखीन कमी झाली. आपण इथं गेलो तर आणखीन रेडियस कमी झाली, आणि सेंटरला गेलो तर रेडियस किती झाली? सेंटरला जाऊन बसलो तर रेडियस किती झाली? 0 झाली. मग हे आर डॅश 0 झाला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण काय होणार? 0. म्हणजे जसं जसं आपण इथून आत 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 येत चाललोय, तसं काय व्हायलंय? आर डॅशची व्हॅल्यू कमी 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 व्हॅल्यू. ऍज वी गो इनसाइड द अर्थ, as we go inside the earth, value of r dash decreases. At the center, r dash becomes 0. Therefore, acceleration due to gravity also becomes 0 at the center. जस जसा आत जाणार r dash छोटा होणार, r dash छोटा झाला तर acceleration due to gravity also decreases, and at center it becomes how much? 0. कळते का रे बाळांनो? कळते का? कळते का? सांगा किती लोकांना कळते बघा.
वी कॅन से जीडीएस प्रोपोर्शनल टू रेडियस, इफेक्टिव्ह रेडियस म्हणायला लागेल पण त्याला, कळते? ओके, चलो ठीक आहे. एकदा हो गया, ठीक आहे. एकदा लिहून घेऊया, परत मी रिपीट करू. दोनच फक्त मुलं रिपीट करा म्हणाले, बाकीच्यांना अंडरस्टँड झालंय, नो प्रॉब्लेम, गुड. अर्थची डेन्सिटी काय? माती घ्या तुम्ही आणि मातीची डेन्सिटी बघा किती आहे. 1 लिटरची बॉटल घ्या, 1 लिटरची बॉटल, आणि 1 लिटरच्या बॉटल मध्ये माती भरा, काहीतरी 2000-3000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब वगैरे असेल. अर्थची डेन्सिटी किती आहे? तर एकतर गुगलवर चेक करा, मला व्हॅल्यू पाठ नाही, एकतर गुगलवर चेक करा किंवा एक्सपेरिमेंट करता येते, घरी वेळ आहे. माती म्हणजे मातीची डेन्सिटी म्हणजेच अर्थची डेन्सिटी, पण जसं जसं आपण आत जाणार डेन्सिटी बदलते. हा, जसं जसं आपण अर्थच्या आतमध्ये घुसणार, थोडीफार, जास्त नाही, थोडीफार डेन्सिटी बदलते. त्या मातीला बॉटलमध्ये भरा, बॉटल 1 लिटरची आहे, तिचं वजन करा, मास डिवायडेड बाय बॉटलचं व्हॉल्यूम किती, 1 लिटर, डिव्हिजन केलाय की भेटते तुम्हाला. ओके, लिहू नका, मी सांगतो दत्ता. अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट पकडली, थोडीफार डेन्सिटी बदलते आतमध्ये, पण अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट पकडली. ओके, चलो. ही डायग्राम ऑलरेडी काढली ना बहुतेक? ही डायग्राम काढली नसेल तर काढा, काढली बहुतेक, पण मला वाटलं काढली नसेल तर परत एकदा डायग्राम काढा, किंवा काढा परत एकदा. आत्ताच्या क्वेश्चन साठी ही डायग्राम काय करा, परत एकदा ड्रॉ करा, आणि त्याच्यात हा भाग असा कलर करा, शेडेड करा, या भागाला शेडिंग करा. फक्त डायग्राम मी सांगतो तसं लिहून घ्या जरा. ओके, फक्त डायग्राम काढा. अगोदर काढली काल, पण सोडून द्या तिला, अजून एकदा काढा, क्वेश्चन साठी एकदा काढूया आपण डायग्राम. चलो, झाले डायग्राम? फर्स्ट ल्या रोल नंबर बाळांनो विसरू नका, रोल नंबर टाका. उद्याचं लेक्चर जॉईन करताना रोल नंबर टाका, नाहीतर नंतर तुम्ही मेसेज कराल, कॉल कराल, तर मी लेक्चर चालू झाले की कॉल उचलत नाही, तुम्हाला माहिती आहे. कुणाचाही कॉल आला, बायकोचाही कॉल आला, तर मी लेक्चर चालू असताना उचलत नाही, तुम्हाला माहिती आहे, राईट ना? मग काय, रोल नंबर आणि नाव टाका. उद्याचं लेक्चर बघण्याच्या अगोदर रोल नंबर आणि नाव, पहिला रोल नंबर आणि मग नाव टाका, तर एंट्री भेटेल, नाहीतर नाही भेटणार. आणि गोरे सरांचे स्टुडंट्स आहेत, त्यांची मी लिस्ट सरांच्याकडून घेतो. ठीक आहे. 5.5 अर्थची डेन्सिटी काहीतरी 5.5 आहे, म्हणजे 5000 किलो पर मीटर क्यूब. ओके, चलो, डायग्राम झाली, खाली ल्या. वी वॉन्ट टू फाइंड आउट, चलो लिहा खाली. वी वॉन्ट टू फाइंड आउट acceleration due to gravity. We want to find out acceleration due to gravity at depth d. We want to find out acceleration due to gravity at depth d. We want to find out acceleration due to gravity at depth d. लिहून घ्यायला चालू करा आता. डायग्राम झाली, आता हे सगळं लिहून घ्यायचं व्यवस्थित. We want to find out acceleration due to gravity at depth d. Let it be GD. त्याला काय अज्युम करूया आपण, GD. लेट इट बी GD, त्याला आपण काय पकडूया, GD. लेट इट बी GD. ठीक आहे, ओके. नेक्स्ट लाईन लिहा. ऍज पर दी फॉर्म्युला ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. As per the formula of acceleration due to gravity,
as per the formula of acceleration due to gravity. We can write as per the formula of acceleration due to gravity. We can write हे लिहा acceleration due to gravity प्रमाणे हा फॉर्म्युला लिहिता येते. As per the formula of acceleration due to gravity we can write, चला हे लिहा. ठीक आहे, चलो याच्यातला एम डॅश काय लिहा, एम डॅश लिहा. हे फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युलाच्या खाली एम डॅश लिहा. एम डॅश काय, एम डॅश इज mass of earth, m dash काय, mass of earth which applies gravitational force. m dash काय, mass of earth which applies gravitational force at depth d. mass of earth which applies, m dash काय, mass of earth which applies gravitational force, mass of earth which applies gravitational force at depth d, at depth d, at depth d. ओके, त्याच्याच खाली ब्रॅकेट मध्ये लिहा, त्याच्याच खाली ब्रॅकेट मध्ये लिहा शेडेड पार्ट ऑफ अर्थ. हे शेडेड पार्ट आहे, हे वाला एम डॅश म्हणजे कोणा याचं मास, शेडेड पार्ट ऑफ अर्थ. ब्रॅकेट मध्ये लिहा शेडेड पार्ट ऑफ अर्थ. इफेक्टिव्ह मास म्हणजे कुठलं, हे शेडेड पार्ट, शेडेड SHADED, शेडेड पार्ट ऑफ अर्थ, शेडेड पार्ट ऑफ अर्थ. आर डॅश काय, आर डॅश कोण आहे ते पण लिहा. आर डॅश इज रेडियस ऑफ शेडेड पार्ट. आर डॅश डॅश लिहा is, r dash dash is radius of shaded part of earth. R dash is radius of shaded part of earth. R dash is radius of shaded part of earth. ठीक है, नेक्स्ट लाइन ला लिहा r dash is equal to r minus d. नेक्स्ट लाइन ला लिहा r dash is equal to r minus d. त्याच्या खाली लिहा r काय, रेडियस ऑफ अर्थ. त्याच्या खाली आर कोण आहे, रेडियस ऑफ अर्थ, आणि डी काय, डेप्थ. डी काय, डेप्थ, आणि आर काय, रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे, मग इतकं झालं की सरळ सगळं लिहून घ्या. एवढं झालं की सगळं लिहून घ्या. इथं व्ही डॅश कोण आहे ते लिहा, व्हॉल्यूम ऑफ शेडेड अर्थ. व्ही डॅश कोण आहे, व्हॉल्यूम ऑफ शेडेड अर्थ. बाकी सगळं आहे तसं लिहा. हाय लिहा, व्ही डॅश कोण आहे ते लिहा, हा फॉर्म्युला लिहा. चला झालं का इथपर्यंत बघा. चला झाला, इथपर्यंत लिहिलं का. याच्या खाली लिहा, त्यालाच आणखीन कसं लिहिता येते, GD इज इक्वल टू 4/3. तुम्हाला जसं पाहिजे तसं लिहिता येते, पाय रो आर डॅश. आर डॅश ने सॉरी, आर डॅश ला काय लिहिता येते आपल्याला, हे आर मायनस बी. हे इथपर्यंत लिहिला की याला असं लिहा. ठीक आहे, चलो
चला झालं का रे बाळांनो, लिहून झालं? इथपर्यंत लिहून झालं? लिहून घ्या ना, पटापट करा काम. चल याच्या खालीला डेप्थ जर वाढत गेली, आपण जर अर्थच्या आत आत आतमध्ये 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 गेलो तर डेप्थ काय होणार? मोर होणार. मग डेप्थ जशी वाढत जाणार, ऍज डेप्थ इन्क्रीजेस हे छोटं होणार, आणि हे छोटं झालं की जीडी पण छोटा होणार. म्हणल्या खाली ऍज डेप्थ डी इन्क्रीजेस, फायनल सेंटेन्स आन्सर मधलं फायनल सेंटेन्स, ऍज डेप्थ डी increases, acceleration due to gravity decreases. As depth d increases, acceleration due to gravity decreases. Acceleration due to gravity decreases. As depth increases, acceleration due to gravity decreases, and at the center of the earth, it becomes zero. And at the center of the earth, it becomes zero. And at the center of the earth, it becomes zero. ओके, चलो चल झालं का रे? लिहून घेतलं सर्वांनी? चलो बस 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 झालं, कमेंट्स बस झाले, बस झाले, बस 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 बस. चलो बा, मी पटपट एकदा रिपीट करतो, आता एकदा फटाफट रिपीट करतो बा. चला बा पटपट. काय करायचं होतं? सरफेसवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. चला बा रे बाळांनो, सरफेसवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काय फॉर्म्युला आहे? जीएम अपॉन आर स्क्वेअर. सरफेसच्या आत गेलो तरी तोच फॉर्म्युला आहे, ठीक आहे. पण सरफेसच्या आत गेलो तर काय? टोटल अर्थ इफेक्टिव्ह नाही. इथं आलो तर एवढीच अर्थ इफेक्टिव्ह आहे, मग एवढ्याच अर्थचं मास आणि इतक्याच अर्थची रेडियस पाहिजे, राईट? मासचा काय फॉर्म्युला? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मासचा काय फॉर्म्युला? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर हे स्पियर आहे, मग स्पियरचं व्हॉल्यूम काय? 4/3 पाय आर क्यूब. डेन्सिटी, अर्थची डेन्सिटी जी चा जी, खाली आर स्क्वेअर. इकडे आर स्क्वेअर आहे तर आर क्यूब आहे, मग आर स्क्वेअर मधले 2 आर, याच्यातल्या 2 साठी गेले, 1 राहिला. बाकी सगळं इथं 1 आर जे राहिलेला इथं लिहिला, बाकी रो पाय 4/3 जी सगळं इथं लिहिलं. मग जीडी इज प्रोपोर्शनल टू आर डॅश. जीडी इज प्रोपोर्शनल टू आर डॅश असं पण म्हणता येते, किंवा आर डॅशला काय लिहिता येते? कॅपिटल आर मायनस डी. चालतंय. मग जसं जसं अर्थच्या आपण आत जाऊ तसं तसं डी मोठा होणार. ऍज वी गो इनसाइड दी अर्थ, डी इन्क्रीजेस. डी मोठा झाला की वजाबाकी आहे, डी मोठा झाला की वजाबाकी, हे फिक्स आहे अर्थची रेडियस. डी मोठा झाला की वजाबाकी आहे. मग इथं काय होणार? आर मायनस डी व्हॅल्यू डिक्रीजेस, अँड ऍज आर मायनस डी व्हॅल्यू डिक्रीजेस, acceleration due to gravity decreases. So as we go inside the earth, acceleration decreases, and at the center it becomes how much? 0. क्लिअर आहे का सर्वांना बाळांनो? आता सर्वांना क्लिअर ना? ज्यांना अनक्लिअर होतं त्यांनीच फक्त कमेंट करा, बाकीच्यांना तर आहे म्हणून सांगितलं. ज्यांना थोडं थोडं कळालं नव्हतं आता सगळं कळालं, कमेंट करा फटाफट. बर, ओके, ठीक आहे.